कोल्हापूर बिघडण्याच्या कारणामध्ये मियाचा मोठा हात आहे। आता एक संचालक आहे अजित नरके, टीव्ही नेक्स्ट मराठीत व्यवसाय करावा त्यांच्या मी का त्यांच्या मुलाच्या विरोधात नाही, काही नाही, प्रत्येकाने व्यवसाय करावा, पण व्यवसाय हा गोकुळच्या जीवावर करायची काय गरज आहे? हा संस्थाचं काम एवढंच आहे, निवडणुकीच्या वेळी बाहेर यायचं, मतदान करायचं आणि परत काय व्हायचं। त्यांनी असं ठरवलं का सगळ्या गायींनी म्हशींनी मिळून चला उद्या ईद आहे, आपण जरा जास्त दूध देऊया। पुरावे नसते तर आतापर्यंत तुम्ही शांत बसला असतात का? गायी कापणाऱ्याने, म्हशी कापणाऱ्याने दुधाचा व्यवसाय केल्याचं मला तर आठवत नाही। टीव्ही नेक्स्ट मराठीला दरमहा 2.5 लाख रुपये जातात। भरतीमध्ये काय रेट सुरू आहे? 15 ते 17 लाख रुपये भरतीचा रेट आहे। त्या टीव्ही नेक्स्ट मराठीला देण्याचं तुम्हाला रेकॉर्डच माहीत नाही काय? अकाउंटमध्ये गेल्यानंतर तुम्हाला कळणार। 212 संस्था साहेब अशा आहेत ज्यांचं दूध अजिबात नाही, 0 लिटर दूध आहे। टीडीसीची भरती तुम्ही विचारूच नका काय चाललंय टीडीसीमध्ये। मनमानी कारभार, एका समाजाची भरती, एका धर्माच्या लोकांची भरती। कर्नूलमध्ये माझ्या हिंदू बांधवांवर अत्याचार केला, दगडफेकीच करणार, गुन्हा नोंद आमच्याच हिंदू बांधवांवर करणार। काही करून मियाचा मुलगा ह्याच्यामध्ये निवडणुकीमध्ये जिंकला पाहिजे, तो मालक गोकुळचा मालक झाला पाहिजे, त्याच्यासाठी सगळी धावपळ सुरू आहे। एखाद्या अधिकाऱ्याला जे कर्तव्य दिलेले आहे त्यांनी त्या कर्तव्याप्रमाणे काम केलं पाहिजे, ना की मियाचा फोन आला तरच करायचं म्हणून। तुम्ही मियाकडून पगार घ्यावा, ज्यांचं सामाजिक योगदान काही नाही त्यांच्या नावाच्या संस्था तुम्ही काढताय। घरातल्या मुलगा, बायको, आजी काय चाललंय? गोकुळ म्हणजे का प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आहे का तुमची? यंत्रणेतनं मतदान विकत घ्या, मतदान विकत घेऊन परत यंत्रणा चालवा, हे असं सायकल आहे। आणि सायकलीतनं जिहादला पैसा जातोय। सुपरवायझर असतील, शिपाई आहेत, PA आहेत, त्यांच्या नावाच्या जमिनी प्रॉपर्टी खरेदी केल्या होत्या गोकुळच्या पैशातनं, त्या सगळ्या लांब लांबच्या नातेवाईकांवर ट्रान्सफर करायला सुरुवात केली। कोल्हापूर जिल्ह्यात सध्या कोणत्याही निवडणुका नाही आहेत। विधानसभेच्या झाल्या, जिल्हा परिषद झाल्या, इतर सर्व निवडणुका पार पडल्यात, मात्र तरी देखील वातावरण तापलेलं आहे। याचं निमित्त आहे गोकुळ अर्थात कोल्हापूरची अर्थवाहिनी। याच कोल्हापूरच्या अर्थवाहिनीमध्ये कामकाजावरून, भ्रष्टाचारावरून वेगवेगळे आरोप केले जात आहेत आणि यावरून कोल्हापूर जिल्ह्यातील पहिल्या फळीतील नेते हे या सगळ्याच्या केंद्रस्थानी आहेत। ह्या सगळ्यांमध्ये सगळ्यात महत्त्वाचा आरोप ठरतोय की गोकुळमधील वाढीव संस्था या अनुषंगानं त्या बोगस आहेत, बोगस नाहीत, या अनुषंगानं प्रचंड खलबतं झालेली आहेत। आता या सगळ्याच्या चर्चेमध्ये सगळ्यात महत्त्वाचे ठरत आहेत ते गर्जना संघटनेचे प्रमुख प्रकाश बेलवाडे, त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत। या सगळ्या अनुषंगानं नेमका हा वाद, याचा केंद्रबिंदू, याचे नेमके खुलासे या अनुषंगानं त्यांच्याशी चर्चा करूया। सर, तुमचं डिजिटल कोल्हापूरमध्ये सहर्ष स्वागत आहे। धन्यवाद। काय सांगाल, एकंदरीत गेल्या अनेक दिवसांपासून गोकुळमध्ये कारभारावरून वेगवेगळे आरोप केले जातात, भ्रष्टाचाराचे आरोप आहेत। मुख्यतः आपण जसं कोर्टात गेलाय ते वाढीव संस्थांच्या संदर्भानं, ह्या सगळ्याची सुरुवात कधी झाली, कशी झाली आणि आपल्याला तिकडे जावं वाटलं, नेमकं ह्याचं काय उगमस्थान काय होतं, आतापर्यंतचा प्रवास काय सांगाल नेमकं? आजची सुरुवात खरं म्हणजे आपण थोडंसं 2021च्या निवडणुकीकडे जाऊया। 2021ची जी निवडणूक झाली, लोकांनी अक्षरशः PP किट घालून वोटिंग केली त्याला। आणि मी त्यावेळी त्या निवडणुकीमध्ये कोल्हापूरमध्ये होतो, आमच्या भागात आम्ही फिरत होतो। अनेक ठरावधारक जे मतदार होते ते त्या गेल्या काही दिवसापासून गायब होते। चौकशी केल्या कळलं की त्यांना कुठल्या नेत्याने घेऊन त्यांना गायब केलेलं आहे, कुठल्या तरी हॉटेलला ठेवलेलं आहे। मी मुंबई, कोल्हापूर रेग्युलर प्रवास करतो, पुणे, दिल्ली वगैरे सगळ्या ठिकाणी बाय डिफॉल्ट इन्स्ट्रक्शन्स होते असे कोणत्याही प्रकारचं एकत्रीकरण करायचं नाही। तरी असं काय आकाश पाताळ एक झालं की निवडणूक घ्यावी लागली। तर ती निवडणूक झाली, त्या निवडणुकीचे वोटिंग झालं, त्या दिवशी आम्ही परत बाहेर पडलो। नंतर मला कळलं किमान 40 लोक ह्या निवडणुकीमध्ये दगावले, कारण की कोविडचा काळ सुरू होता, लोकांना इन्फेक्शन झालं, ह्या लोकांना एकत्र ठेवलं गेलं होतं आणि त्यातले 40 जण दगावले। आपल्या आत्ताच्या पालकमंत्र्याचा चुलत भाऊसुद्धा त्यामध्ये गेल्याचं आम्हाला काल परवा एका प्रभाकर सूर्यवंशी DG त्यांनी केल्याचं आम्हाला लक्षात आलं, त्यातनं माहिती दिली। तर हे सगळं तो बॅकग्राऊंड रेफरन्स तो होताच की असं एवढं सगळं पणा लावण्याचं कारण काय असेल या सगळ्यामध्ये। 2021-22 मधल्या आर्थिक व्यवहाराविषयामध्ये त्यावेळच्या त्यातल्या संचालिका शौमिका महाडिक यांनी काही तक्रारी केलेल्या होत्या। त्या तक्रारींच्या आधारे त्याचं चाचणी लेखापरीक्षण झालं, त्यानंतर त्याचं विशेष लेखापरीक्षण झालं आणि विशेष लेखापरीक्षणामध्ये अनेक आक्षेप ऑडिटरने नमूद केले। आणि हे होत असताना त्यावेळचे विभागीय उपनिबंधक ज्यांचे कर्तव्य होतं या ठिकाणी कारवाई करणं, हे थांबवणं सगळं, डॉक्टर महेश कदम, त्यांनी त्यावेळच्या चाचणी लेखापरीक्षणाला अक्षरशः ॲक्सेप्ट केलं।
जे अक्षम्य अपराध झालेले आहेत त्यांच्याकडून त्यांनी स्पष्टपणे सांगितलं सगळं आम्ही मान्य करतो म्हणून. आणि एका दिशेला ते लिहित आहेत की हे आक्षेप कायम आहेत म्हणून आर्थिक घोटाळ्यावर सगळ्या विषयामध्ये असतात. म्हणजे त्यावेळेस त्यांनी ते स्पष्ट केलेलं हो, त्यांच्याकडनं झालेलं. चाचणी लेखापरीक्षेने त्यांनी ऍक्सेप्ट केलेलं आहे सगळं की दोष दुरुस्ती अहवाल जो झालेला होता हां, त्याच्यामध्ये एकतर लेखापरीक्षणामध्ये आक्षेप आले, बरोबर. आर्थिक अनियमितता आलेली आहे, विनाकारणचा खर्च झालेला आहे, लोकांच्या पैशाचा गैरवापर झालेला आहे. तो अहवाल त्यावेळेच्या अहमदनगर आताचा अहिल्यानगरचे विशेष लेखापरीक्षक मसुगडे म्हणून त्यांनी तो सादर केला होता विषय गोकुळला आणि विभागीय सहनिबंधक महेश कदम यांना. त्याच्यावर गोकुळने दोष दुरुस्ती अहवाल सादर केला. त्यात गोकुळने म्हटलं की आम्ही त्या अहवालाच्या आधारे आम्ही काही त्यात दोष होते ते दुरुस्त केलेले आणि तो अहवाल सादर केला. ओके हा डिसेंबरमध्ये अहवाल सादर झाला 2023च्या. ओके. तर त्या अहवालाच्या सादरीकरणाच्या वेळी त्यामध्ये आक्षेप तर तसेच राहिलेले होते. काही गोष्टी तुम्हाला दुरुस्त करताच येत नाहीत. तुम्ही जो खर्च केलेला तो परत कसा आणणार खर्च? बरोबर. 25 पैशाचं गवताची कांडी 40 पैशाला विकत घेतली, तुम्ही दुरुस्ती कशी करणार आहात? गुन्हा केला असं होत नाही ना. एखादा गुन्हा केला आणि तुम्ही परत पैसे आणले आणि तो गुन्हा संपला असं होत नाही. काही गोष्टीमध्ये तर शक्यच नव्हतं. तुम्ही जाहिरातीचे जे टेंडर दिलेले होते त्याला जाहिरातीचे टेंडर देताना तुम्ही ऑप्शनच केलं नाही. त्याचं जाहिरात काढली पाहिजे होती, रेट घेतले पाहिजे होते समाजात लोकांकडून, प्रोफेशनल केलं पाहिजे होतं. एखाद्या कामामध्ये तुम्ही जास्त पैसे दिले, ठरलेले पैसे एक्स होते, देताना X+Y दिले, ह्याची रिकव्हरी कशी, दुरुस्ती कशी होणार? त्याची चूक झाली, ज्यांनी चूक केली त्याचं तुम्ही त्याचं कारवाई कशी होणार? ह्याच्यातले जे ज्यांनी चुका केलेल्या आहेत त्यांच्यावर तुम्ही कारवाईच काही केली नाही. ह्याच्यावर जबाबदार अधिकारी कोणतरी होते त्यांना तुम्ही जबाबदार संचालक मंडळाला धरलंच नाही. हे सगळं झालं. त्यामुळे आपण 18 ऑगस्टला जेव्हा बेंच ओपन झाला कोल्हापूरला हायकोर्टाचा, पहिल्या दिवशी आपण आपली केस त्या ठिकाणी फाईल केलेली होती की ह्याच्यामध्ये विशेष चाचणी लेखापरीक्षणामध्ये तुम्ही दोष दुरुस्ती अहवाल ॲक्सेप्ट केला, पण विशेष लेखापरीक्षणामध्ये त्यावेळेच्या त्याच लेखापरीक्षकाने ह्याच्यामध्ये कलम 83 प्रमाणे इन्क्वायरी करावी म्हणून पुढील कारवाई करावी म्हणून त्यांनी अहवाल दिलेला आहे, निर्देश दिलेले होते. आणि त्याच्यावर महेश कदम शांत बसले. ते शांत बसण्याचा त्यांना फायदा असा झाला, त्यांना बक्षीस म्हणून जॉईंट डिव्हिजनल रजिस्ट्रार कोल्हापूर म्हणजे त्या KDCचं प्रोटेक्शनसाठी त्यांच्याकडे आणलं गेलं. तुम्ही महेश कदमाकडे कुठलाही विषय गेलात KDCच्या बाजूनेच ते तुम्हाला निकाल देणार. माझ्याकडे पुरावे आहेत, तुम्ही पण समाजामध्ये व्हेरीफाय करा की KDC सगळी प्रकरणं त्यांच्याकडे जातात. म्हणजे एखाद्या बाजूनं अधिकाऱ्यानं प्रशासनाला झुकतं माप द्यायचं आणि प्रशासनानं यांना प्रमोशन द्यायचं असं साठवलं. हो, प्रशासनापेक्षा प्रशासन म्हणता येणार नाही, भ्रष्ट पुढाऱ्यांकडून. ओके, पुढाऱ्यांकडून. हे सगळं ह्या सगळ्याच्या मागे आहे कोल्हापूरचा आपला मिया. ओके. हे सगळं गोकुळमध्ये कोण आहे तर मी आहे, KDC मध्ये कोण आहे तर मी आहे. ह्या मियाने सगळं केलेलं आहे. कोल्हापूरच्या सगळ्या प्रशासकीय संस्कृती बिघडवण्याचं काम ह्या मिया साहेबांनी केलेलं आहे. तर हे करता करता आमच्या लक्षात आलं 2023च्या नोव्हेंबरमध्ये त्यावेळी तत्कालीन सचिव होते दुग्धचे साहेब तुकाराम मुंडे साहेब. त्यांनी लक्ष आलं होतं की महाराष्ट्रामध्ये सगळीकडेच बोगस दूध संस्था आहेत, बोगस विविध संस्था, दुग्ध पशु वगैरे सगळ्या विषयातल्या, त्याचं आपण ऑडिट केलं पाहिजे. आणि शासनाच्या नियमामध्ये ज्या पात्र बसणाऱ्या संस्था आहेत त्या संस्थांना सभासद नोंदणी कायम ठेवायची, इतर संस्थांची नोंदणी काढायची म्हणून त्यांनी मार्च 2023 ते ऑक्टोबर 2023 मधला सगळ्यांचा अभिलेख तपासला. त्यांनी खाली आदेश दिले, राज्यभरातल्या सगळ्या जिल्ह्यातला अभिलेख तपासला. आता ह्या तारखा लक्षात ठेवा तुम्ही आणि या काळ लक्षात ठेवा. हा 2023चा काळ. 2019चा महापूर आपल्याला आठवतोय, बरोबर, कोल्हापूरमधला. ठीक आहे, 19 पासून आपल्याला पाऊस थांबला नाही. बरोबर. दरवर्षी नको म्हणून एवढा पाऊस आपल्याकडे, जोराचा पाऊस. ठीक आहे. आता हे होत असताना 2022ला सप्टेंबरपर्यंत लंपीचा आजार आपल्याकडे होता. म्हणजे कोविड संपत थोडंसं कमी होतंय तो लंपी कोल्हापूरमध्ये. जनावर बऱ्याच मोठ्या प्रमाणात दगावत होती. दगावत होती. जनावरांची खरेदी विक्री शासनाने बंदी घातलेली होती. बरोबर, अगदी बरोबर. जनावरांना दूध देणं कमी झालं होतं. औषधोपचार लंपी आणि जस्ट कोविड झाल्यामुळे जनावरांच्या जवळ जाणं सुद्धा शेतकऱ्याला भीती वाढायला लागली होती. अशा काळामध्ये कोणीही सुजाण नागरिक एखादा माणूस दूध संस्था की दूध व्यवसायामध्ये उतरेल का, अशी प्रेरणा मिळेल का त्याला की आता लंपी आलेला आहे, आणीबाणीचा काळ तसं म्हणलं तर दूध व्यवसायासाठी. तर अशा वेळी ह्यांनी या दूध संस्था स्थापन केलेल्या होत्या आणि ह्या संस्था कागदावर असल्यामुळे मार्च 23 ते ऑक्टोबर 23 मधल्या ऑडिटमध्ये हे सगळं सापडलं की ह्या दूध संस्थांमध्ये कागदावर झालेल्या आहेत, ह्या बेकायदेशीरित्या झालेल्या आहेत, ह्यांचं दूधच नाही आहेत,
शासन नियमाप्रमाणे आधीच्या संस्थेचं 300 लिटर दूध झाल्याशिवाय प्रेक्षकांनी पण बघावं लक्ष कोल्हापुरातल्या माझ्या बांधवांनी 300 लिटर दूध जोपर्यंत आधीच्या पहिल्या संस्थेचं होत नाही तोपर्यंत आणि दुसऱ्या संस्थेचं 250 लिटर होईल एवढी पात्र कॅपॅसिटी होत नाही तोपर्यंत दुसऱ्या संस्थेची नोंदणी करता येत नाही. बरोबर. त्यामुळे ह्यांनी काय केलं, आधी जे गावामध्ये जी संस्था होत्या ह्या आपल्याला मतदानाला अवघड पडतील, हे आपलं ऐकतील असं नाही आहे. कारण की मिया 14 झाला 99-2000 नंतर झालेला आहे. बरोबर. अनेक संस्था ह्या गेल्या 50 वर्षामधल्या 52 पासूनच्या स्थापनेपासूनच्या संस्था आहेत त्या काय यांच्या दावणीला बांधलेल्या नव्हत्या. त्यामुळे त्याला स्वतःच्या संस्था स्वतःला मतदान करतील आणि पाशवी पद्धतीने अनैतिक पद्धतीने हे गोकुळ ताब्यात घ्यायचं होतं. जसं म्हणजे निवडणुकीत एकंदरीत बहुमत करता यावं आणि ह्या संस्था आपल्या मदतीला येतील असा सगळा विषय त्यामध्ये होता. मग हे करताना हे ऑडिटमध्ये सगळं ते सापडल्या. जेव्हा 8 नोव्हेंबर आणि 9 नोव्हेंबर ह्या 2 तारखांना कोल्हापूरच्या ARने अंतरिम आदेश दिले लिक्विडेशनचे, अवसानाचे. ह्या आदेशानुसार तुम्हाला पुढच्या 30 दिवसाच्या आतमध्ये तुम्ही स्पष्टीकरण दिलं नाही तर या संस्था अवसानात गेल्या असं मान्य केलं जाईल किंवा तुमचं स्पष्टीकरण द्या आणि त्याप्रमाणे आपण पुढची कारवाई करू. ह्याची मुदत संपत होती 8 आणि 9 डिसेंबरला, 30 दिवस संपत होते. बरोबर. ह्या सगळ्या संस्था 1200 त्यावेळी 1108 ह्या संस्था आणि 212 संस्था साहेब अशा आहेत ज्यांचं दूध अजिबात नाही, 0 लिटर दूध आहे किंवा दूध संस्था आहे मात्र दूध नाही, सक्रिय कामच करत नाही. अशा 212 संस्था होत्या. ह्या सगळ्या 1320 संस्थांचं इंटरिम ऑर्डर त्याने दिलेली होती. ह्याला 1 महिना पूर्ण होत होता 8-9 डिसेंबरला. हसन मुश्रीफ कोल्हापूरचे आपले मिया गेले राधाकृष्ण विखे पाटलांकडे. त्यावेळी ही तारीख आहे 11 डिसेंबरची. 11 डिसेंबरला त्यांनी हसन मुश्रीफांनी स्वतःच्या लेटरवर तारीख टाकली नाही. अनडेटेड लेटर आपण त्याला म्हणतोय आता सध्या. आणि कोल्हापूरमध्ये प्रचंड दुष्काळ आहे. प्रचंड दुष्काळ हा शब्द वापरला आहे आणि लंपी आजार आहे. यामुळे इकडचं दूध कमी झालेलं आहे. त्यामुळे आपण ह्या सगळे कारवाई थांबवावी असं म्हटलं. म्हणजे दुग्ध विकास मंत्र्यांना हे सगळं पत्र दिलं ते. आता ह्याच्यामध्ये मला सांगा, ते पत्र दिलं हे 11 डिसेंबरला सही झालेलं आहे. कारण की दुग्ध विकास मंत्र्यांनी ते पत्र 11 डिसेंबरला त्याच्या ऑफिसमध्ये स्कॅन करून आउटवर्डला टाकलं होतं. ते पत्र ज्यांनी सहज सही केल्यानंतर दुग्ध विकास मंत्र्यांची सही स्टॅम्प वगैरे न होता हे पत्र लगेच खाली शहाजी पाटील नावाच्या अधिकाऱ्याला पाठवलं, जो जॉईंट रजिस्टर त्यावेळेचा होता दुग्धचा. त्यांनी त्याच्यावर 8 डिसेंबर तारीख टाकली आणि खाली स्टेला पत्र पाठवून दिलं. खाली त्यांनी पत्र दिलं. म्हणजे ज्या दिवशी ते डिटेल होणार होते 8 आणि 9 त्याच तारखेचा बरोबर पत्र बनवलं, प्रोसीड केलं. हा स्टेप एका दिवशी होता. ह्या स्टेपमध्ये त्यांनी सचिवाला राधाकृष्ण विखे पाटलांनी हे पत्र सचिवांकडे पाठवलं पाहिजे होतं. सचिवांनी त्यातले पूर्ण कारणे व्यवस्था घेतली पाहिजे होती, रिव्हिजन घेतली पाहिजे होती, मिटिंग्स घेतल्या पाहिजे होत्या आणि एक शासन निर्णय सगळ्यांना ॲप्लिकेबल असं काढला पाहिजे होतं. तसं न करता ह्यांनी फक्त कोल्हापूरपुरतं पत्र ARला दिलं, जॉईंट रजिस्टरला दिलं. जॉईंट रजिस्टरने पत्र डायरेक्ट मार्क केलं DDR पुणे आणि कॉपी टू AR कोल्हापूरला पाठवलं आणि याच्यावर स्थगिती दिली. ही स्थगिती पूर्णपणे बेकायदेशीर होती. हे आम्हाला ह्या सगळ्या चौकशीमध्ये लक्षात आलं. म्हणजे हे सगळं पुढे येते म्हणून ही चौकशी आणली आणि हे सगळं स्थगित केलं असं म्हणायचं नाही. ह्याची आम्ही कोर्ट केस केलीच होती 18 डिसेंबर 2025ला. ही चौकशीमध्ये करता करता आम्हाला हे पत्र सापडलं आणि ही पूर्ण महाराष्ट्रामध्ये 15,000 संस्था रद्द होत आहेत आणि कोल्हापूरमध्ये ह्याची कारवाईच नाही. कोल्हापूरचंच वातावरण सातारा आहे, सांगली आहे, सोलापूर, पुणे. कोल्हापूरचं वातावरण वेगळं आणि ह्या 3 जिल्ह्यांचं वेगळं असं कसं होऊ शकतं महाराष्ट्रात? मग आम्ही खोलात गेल्यानं कळलं ह्या सगळ्या संस्था मुद्दाम स्थापन केलेल्या आहेत की त्याचं मतदान वापरता यावं म्हणून. ह्या बोगस सगळ्या संस्था आहेत. त्यातल्या काही चांगल्या संस्था असतील सुद्धा. आमचं म्हणणं चांगल्या संस्थांना मतदानाचा अधिकार मिळाला पाहिजे आणि त्यांनी पुढे गेलं पाहिजे, ती अडचण नाही. पण 2021, 22, 23ला स्थापन झालेल्या संस्था आहेत. एका गावात 4-4, 5-5, 8-8, 10-10 संस्था स्थापन केल्या. एकाच गावात एका दिवशी 2-2, 3-3 संस्था स्थापन झालेल्या आहेत. पहिल्या 3 संस्थांचा अधिकार स्थापन करण्याचा अधिकार आहे, नोंदणी करण्याचा ARला आहे कोल्हापूरच्या. त्याच्या पुढची चौथीच्या पुढची संस्था जी स्थापन करायची असते DDR पुणेला अधिकार आहे. एका दिवशी कसे काही संस्था स्थापन होऊ शकतात? त्यांचं दूध कुठे आहे? म्हणजे 250 लिटर दूध पर संस्थेचं वाढलं तर आता गोकुळचं कलेक्शन 40 लाख लिटर हवं होतं. हे सगळं डॉक्युमेंटेशन आहे आपलं, सगळं डॉक्युमेंटेशन विदाऊट पुरावा मी कोणताही विषय बोलत नाही. प्रत्येकाचा कागद तुम्ही कधी मागा आहे, आम्ही कोर्टामध्ये सुद्धा जमा केलेला आहे. आणि कागदाशिवाय न बोलत असल्यामुळे समोरच्या लोकांकडे माझ्या याच्यातलं काउंटर नाही आहे. त्यामध्ये माझ्या प्रश्नाचा काउंटर उत्तर देत नाही आहे. सगळे पेपर्स आपल्याकडे आहेत. 40 लाख लिटर दूध कुठे आणि 16 लाख लिटर दूध कुठे? हा डिफरन्स आहे. कारण की ह्या बोगस संस्थांमुळे झालेला डिफरन्स आहे. ह्या संस्थेचं काम एवढंच आहे, निवडणुकीच्या बाहेर यायचं, मतदान करायचं आणि परत काय व्हायचं आणि मियाला निवडून द्यायचं. या सगळ्यामध्ये दूध उत्पादन
आणि विक्री ह्यात मोठा फरक आहे, असा एक गंभीर आरोप केला गेला. तो एक मोठा गंभीर आपले आमदार चंदगडचे आमदार शिवाजीराव पाटील यांनी केलेला आहे. कारण की आम्हाला लक्षात आलं कलेक्शन 16 लाख आहे, ऑन रेकॉर्ड चेअरमॅन सुद्धा सांगतात. आणि मध्येच पुढारीला बातमी येते काही दिवसापूर्वी ईदच्या दिवशीची 25 लाख लिटरची विक्री दुधाची. 16 लाख लिटर दूध कलेक्शन असणारं समजा काहीतरी त्या दिवशी, आता गाई म्हशींना माहीत नाही बरोबर. ना आज उद्या ईद आहे म्हणून. बरोबर. मग त्यांनी असं ठरवलं का सगळ्या गाईंनी म्हशींनी मिळून चला उद्या ईद आहे आपण जरा जास्त दूध देऊया. मग तसं असताना 25 लाख लिटर दूध कसं काय विक्री होतीये. मग थोडं खोलात गेल्यानं कळलं मुंबईमध्ये पाटील म्हणून ऑफिसर आहेत, ही जबाबदारी सगळी त्यांनी घेतलेली आहे तिकडे. त्यामुळे हा जो आहे त्यातलं आमचं गोकुळचं दूध फार चांगलं आहे. म्हणजे गोकुळ अमूल वगैरे सगळ्या विषयामध्ये जर आमच्या घरी जरी कोणी विचारलं दूध कोणतं तर गोकुळचं दूध घेतलं जातं माझ्या घरामध्ये. त्यांना राजकारणाचा काही संबंध नाही ह्याच्यामध्ये. त्यामुळे गोकुळचं दूध फार चांगलं आहे. पण हा जो काहीतरी गडबडी करतायत ते कुठे गडबडी करताय ही शोधण्याची गरज आहे आणि आम्ही ते शोधामध्ये जाणार आहोतच. त्या दुधामध्ये क्वालिटीमध्ये काहीच अडचण नाही दुधाच्या. पण हे जे बाय प्रोडक्टच्या निमित्ताने वगैरे काय 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 सुरू आहे आकडेवारीमधला हा जो डिफरन्स आहे तो शोधण्याची गरज आहे. आणि हा शोध ईडीपर्यंत जाऊ शकतो, जाणारच आहे. पण दुसऱ्या बाजूला या संदर्भानं आम्ही प्रश्न केला असता, गोकुळचे चेअरमन जे आहेत नवीन मुश्रीफ ते म्हणतात की सरळ सरळ गोकुळची बदनामी केली जाते, यात कुठलेच पुरावे नाही किंवा सोशल मीडियावर आम्हाला बदनाम केलं जाते. पुरावे नसते तर आतापर्यंत तुम्ही शांत बसला असतात का. एकही काउंटर का नाही केली, तक्रार का नाही केली. कोर्टामध्ये जे पुरावे सादर झालेले आहेत त्याच्यावर तुमचं रिॲक्शन काय आहे. कोर्टामध्ये जे ऑडिओ आणि फॉरेन्सिक रिपोर्ट सगळं आम्ही जमा केलेले आहे, सगळे व्हिडिओ रेकॉर्ड्स वगैरे सगळे, त्याच्यावर तुम्ही का नाही काय म्हणत आहेत. कागदावर दिसत आहेत ना. 21च्या निवडणुकीमध्ये 3800 संस्था मतदानाला होत्या. त्यानंतर त्या 3800 संस्था कशा होत्या, त्यांचं पात्रता असेल कदाचित 21ची निवडणुकीमध्ये 2019 मेचा वगैरे महिना असेल त्या दिवशी ज्या होत्या त्या आल्या. बरोबर. आत्ताच्या मतदानाला पात्र आहेत त्या 3 मे 2025च्या संस्था. 5470 संस्था मतदानाला पात्र आहेत. याचा अर्थ 1600 संस्था तुम्ही या 2 वर्षात वाढवल्या. 31 मार्च 2025चा आकडा सांगतोय 6239 संस्था झाल्या आता गोकुळच्या. म्हणजे 50 वर्षामध्ये आपण 3738 संस्था करतोय आणि या 5 वर्षामध्ये 37 संस्था येत आहेत. म्हणजे हा मार्च 25चा आकडा 5 वर्ष एकीकडे आणि 50 वर्ष एकीकडे. मग माझं म्हणणं ठीक आहे, दूध संस्था वाढायला हरकत नाही, वाढल्या. मग त्या निकषाप्रमाणे दूध तेवढ्या प्रमाणात का नाही वाढलं. दूध उत्पादन का नाही. मग 40 लिटर दूध झालं पाहिजे होतं. तुम्ही आरोप जे करता अमूल माझं म्हणणं आहे अमूलपेक्षा मोठी संस्था झाली पाहिजे गोकुळ. आम्हाला अमूलशी आमचा भावनिक संबंध काही नाही, पण गोकुळशी माझा भावनिक संबंध आहे. माझ्या गाईचा म्हशीचा दूध गोकुळला मी देतोय, अमूलला देत नाही. आणि मला भविष्यात सुद्धा गोकुळला द्यायला आवडेल. त्यामुळे तो तसा विषय नाही. ह्यांच्याकडे उत्तर नसल्यामुळे असंच म्हणायचं आरोप करतात. बस तुम्ही खोडा आरोप आमचे. एक तरी आरोप तुम्ही खोडू शकला का. तुम्ही माहिती देऊ शकलात का. म्हणजे एका बाजूला या संदर्भानं गंभीर आरोप केले असताना उत्तर देत नाहीत. म्हणजे उत्तर द्यायला त्यांच्याकडे काही नाही तुम्हाला म्हणा. हो काही नाहीये. मी 3 वेळा गोकुळच्या कार्यालयामध्ये गेलो. एकदा तर MD माझ्या समोरून पळून गेले. सगळ्या कर्मचाऱ्यांनी बघितलेलं आहे, थांबलेच नाही तिकडे. मला थोडंसं सांगितलं ते पेपर तिकडे ठेवलेत मी घेऊन येतो आणि गेले. आणि मला त्या दिवशी रात्री पोलिसांच्या मध्यस्थीने मी थांबलो कार्यालयामध्ये त्या दिवशी 27 मार्चला. पोलिसांच्या मध्यस्थीने मला पोलिसांनी तिथल्या PIने अध्यक्षाशी बोलणं गेलं गोकुळच्या. आणि मला शब्द दिला की अध्यक्षांनी सांगितलेलं आहे की सोमवारी सकाळी 11 वाजता गोकुळचे MD आपल्याला भेटतील, तुम्ही सोमवारी सकाळी या, आज रिक्वेस्ट तुम्ही जा आता. त्या दिवशी रात्री 12:30-1 वाजता मी निघून गेलो. सोमवारी सकाळी 11 वाजता ठरल्या वेळाप्रमाणे मी गेलो. त्या ठिकाणी तुम्ही बाउन्सर लावून ठेवले, सिक्युरिटी गार्ड्स वाढवून ठेवले त्या ठिकाणी. मी कोण आहे. मी गोकुळचा सभासद संस्थेचा संचालक आहे. गोकुळ ही संस्था बाउन्सर लावले होते. त्या दिवशी बाउन्सर होते. हो बाउन्सर होते, सिक्युरिटी होते. आणि गेटवर मला आतमध्ये येऊ दिलं नाही. आणि विचारलं काय अडचण आहे, तर तुम्हाला आत येऊ द्यायचं नाही असे आम्हाला आदेश आहेत असं त्याला सिक्युरिटी गार्डचे मला सांगितलं. सगळे व्हिडिओमध्ये आहे, म्हणजे ते खोटं सांगण्याचं काय कारण नाही, रेकॉर्डमध्ये सगळं दिसतंय. त्यानंतर कंटिन्यू काही दिवस बाउन्सर होते, आत्तासुद्धा बाउन्सर असतील मे बी. मग तुम्ही जी माहिती तुम्ही चोरी केली नाही आहे, तुमच्यामध्ये काही खोट नाही, मग माहिती पेपर द्या. आणि कायद्याच्या कक्षेमध्ये आहे कलम 32 काय म्हणतो, महाराष्ट्र कोऑपरेटिव्ह सोसायटी ॲक्ट 1960चा. कोणत्याही सभासदाला दैनंदिन कामकाजातले कागदपत्र, ठराव,
एजीएमचे इतिवृत्त, संचालक मंडळाच्या मिनिट्स ऑफ मीटिंग, रिझोल्युशन वगैरे जे काय ते करतात ते, आणि संचालक मंडळातल्या सदस्यांचा आणि गोकुळचा व्यवहार, माझा आणि गोकुळचा व्यवहार, माझ्या संस्थेचा गोकुळचा पाहण्याचा कोणत्याही कार्यालय वेळेमध्ये जाऊन पाहण्याचा अधिकार आहे. त्याच्यासाठी काही प्रक्रिया वगैरे काही करायची गरज नाही. मला वाटलं कार्यालय वेळेत मी जाणार, साहेब मला हा जरा बघायचं, त्यांनी मला दाखवलं पाहिजे, मी आलो. नियम सांगतो, नियमात कायद्यामध्ये आहे, कलम 32 वाचावं कोणी पण, कलम तरी देखील आपल्याला त्या दिवशी माहिती दिली गेली. सप्टेंबर 2025 पासून मी मागणी करतोय, मला माहिती देत नाहीत, इन्स्पेक्शन देत नाहीत. त्या दिवशी गेलो, त्या दिवशी दिलं नाही. एक संचालक आले, त्यांना पण मिसलीड केलं गेलं होतं संचालक MD कडून, दिली नाही माहिती. पुन्हा मी परवा काही दिवसापूर्वी गेलो, मी DDR कडून आदेश आणला की मला माहिती द्या म्हणून. DDRने यांना आदेश दिला 4 दिवसांना माहिती देऊन आम्हाला अहवाल पाठवा म्हणून. ती माहितीसुद्धा तेव्हा गेलो त्या दिवशीसुद्धा माहिती दिली गेली नाही. यांचे वकील यांना मिसलीड करतात का अज्ञान आहे काय माहीत नाही. कोऑपरेटिव्ह ॲक्टचं पुस्तक त्या ठिकाणी आहे. आता कुराणप्रमाणे चालायची की कोऑपरेटिव्ह ॲक्टप्रमाणे चालायचं हे मला त्यांना कळत नाही. कन्फ्युजन त्यांच्यामध्ये त्यांचं काय आहे तर माहिती देतच नाहीयेत. माहिती जर दुसऱ्या बाजूला प्रश्न विचारल्यानंतर गोकुळचे चेअरमन म्हणतायत की आम्ही माहिती द्यायला कधीही तयार आहे, कुठलीही माहिती आमच्याकडे मागा, पण तुम्ही तोंडी कसं मागू शकताय, लेखी मागा, असंही ते म्हणतायत. आता शासनाचं पत्र जात आहे, लेखी माहिती लेखी जाते ना, शासन तोंडी सांगत नाही कधी. बरोबर, शासनाचे पत्र गेलेत त्यांना. सप्टेंबर पासून माझे जवळजवळ 6-7 वेळा पत्रव्यवहार झालेला आहे माहिती द्या म्हणून. कायदा तर तोंडीचा विषयच नाही, लेखीचा विषयच नाही आहे. म्हणजे कायदा काय म्हणतो, मला इन्स्पेक्शन तुम्ही द्यायचं आहे, त्यातलं मला जे लागेल ते तुम्हाला मी अर्ज करणार, मला ही पानं हवी आहेत, त्याचं तुम्ही मला शुल्क सांगणार, ते पैसे भरणार, तुम्ही त्याचे फोटोकॉपीज तुम्ही मला देणार. सभासदाला माहिती तुम्ही का लपवता, सगळ्या प्रकारचा पत्रव्यवहार केलेला आहे. त्यामुळे मी कायद्यातनं एवढा अज्ञानी नाही आहे की मी पत्रव्यवहार न करता तुम्ही सगळं हे लेखी केलेलं आहे, सगळं लेखी केलेलं आहे. मगाशी तुम्ही चर्चा करताना म्हणला की जाणीवपूर्वक संचालकाला जे सोशल मीडियासाठी जसं स्पेशल पॅकेज दिलं गेलं, नेमकं काय होतं ते, काय नेमकं? आता एक संचालक आहे अजित नरके, त्यांची TV नेक्स्ट मराठी नावाचं चॅनल आहे, त्यांचा मुलगा त्याच्यामध्ये आहे असं मला ते मी जरा सर्च केल्यानं लक्षात आलं. आणि माझा आरोप केल्यानंतर TV नेक्स्टवर गोकुळची जाहिराती आणि सगळे लगेच फटाफट जास्त वाढलं व्हिजिबिलिटी. TV नेक्स्ट मराठी व्यवसाय करावा त्यांच्या मी काय त्यांच्या मुलाच्या विरोधात नाही, काही नाही, प्रत्येकाने व्यवसाय करावा, पण व्यवसाय हा गोकुळच्या जीवावर करायची काय गरज आहे. आणि कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्टप्रमाणे तुम्ही ज्या ठिकाणी संचालक आहात त्या ठिकाणचा आर्थिक फायदा तुम्हाला घेता येत नाही. म्हणजे एखाद्या संस्थेमध्ये मी संचालक, कारभारी पण आपणच आणि सगळं हे वेंडर स्वतः झालेले सगळे 3 संचालक स्वतः वेंडर आहेत. काय नेमकं आरोप आहे तुमचा, काय नेमकं तथ्य त्यात काय आहे? TV नेक्स्ट मराठीला दरमहा 2.5 लाख रुपये जातात. कसे जातात, काय ते जाहिरात म्हणून? जाहिरात, हा, पण जाहिरात म्हणून दुसऱ्या कुठल्या चॅनलला कधीच मिळत नाही किंवा आजपर्यंत मी बघत नाही. नाही जात आहे, कारण की काय आहे, हे टेंडरच काढत नाही कधी. टेंडर निघत नाही तरी पण पैसे डायरेक्ट. म्हणजे त्याचं कसं आहे, महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 हा कायदा आहे. ज्या कायद्याला अनुसरून ह्या कायद्याला गीता धरून आपल्याला गोकुळचा कारभार चालवायचा आहे. पण हे तसं न करता प्रोप्रायटरी कसं चालवतं, म्हणजे एखादी खाजगी कंपनी स्वतःची, मीच मालक, मीच बोर्ड ऑफ डायरेक्टर, सगळं मीच, त्याप्रमाणे लोक काम चालवतात. एखादी जाहिरातीची तुम्हाला जर गोकुळची जाहिरात द्यायची असेल कुठे, वर्षभरासाठी पॅकेज कोणाला द्यायचं आहे, तर तुम्ही पेपरमध्ये जाहिरात दिली पाहिजे, एक्सप्रेशन ऑफ इंटरेस्ट आणलं पाहिजे की आम्हाला जाहिरात द्यायची आहे, आम्हाला एवढं आहे, तुम्ही तुमचा प्रस्ताव आम्हाला द्या, असं करून तुम्ही द्यायचं. नॉर्मली बजेट सगळ्यांचे येतील, सगळ्या सब कंपनीचे तुमच्याकडे ऑफर्स येतील की आमचं ही ऑफर आहे, त्यातलं तुम्ही जो L1 असेल त्याच्यावर घ्यायचं. आणि L1चा रेटला मॅच करणार दुसरा कोणी असेल, L2 L3 जो आलेला सगळ्यात स्वस्तपेक्षा थोडासा महाग अजून, तर त्यांना विचारायचं, बाबा आम्हाला ह्यांचा एवढे ऑफर आलेली आहे, उदाहरण 10 रुपयाची ऑफर आली आहे, तू 12 लिहिलेली आहेस, तू 10 रुपये द्यायला तयार आहेस का, तर तुला आपण थोडं काम वाटून देतो. ह्याच्यातनं काय होतं, संस्थेचा फायदा होतो, बरोबर, आणि काम पण चांगलं क्वालिटी मिळू शकतं, क्वालिटी काम मिळतं आणि चांगली लोक स्पर्धेमध्ये येतात. असं आहे. आता ह्यांनी काय केलं, तुम्हाला का नाही कळलं की असं काही देतात की नाही, कारण की त्या ह्याच्यामध्ये त्या TV नेक्स्ट मराठीला देण्याचं तुम्हाला रेकॉर्डच माहीत नाही, काही अकाउंटमध्ये गेल्यानंतर तुम्हाला कळणार. बाहेरच्या बाहेर सगळं सुरू आहे ते. अजून काही चॅनल्स आहेत त्यांना देणं, काही चॅनल्स गोकुळची आमची बातमीच लावत नाहीत, गोकुळमध्ये काय चाललंय हे नाही. जेव्हा गोकुळचे ठराविक काही संचालक अडचणी येतात कुठेही, म्हणजे राजकारणामध्ये येऊ द्या किंवा KDC मध्ये येऊ द्या, त्यावेळी ते चॅनल धावत जातं आणि ते कव्हर करतं. आपल्या थोडक्यात त्यांना स्पॉन्सर गोकुळकडनं होतं आणि त्या संस्था ते जे चॅनल आहे ते त्यांना सपोर्ट करतात, त्यांचं पर्सनल सगळं अजेंडा ते राबवतात. हा, असं सगळं आहे ते.
हे कधी तुमच्या लक्षात आलं, कुठल्या स्टेपला? त्या सगळं आता आम्ही जेव्हा ऑडिट सगळे त्यांचे बघतो आहोत, अनेक लोक मला भेटत आहेत, गोकुळचे कर्मचारी आम्हाला संपर्कात आहेत, गोकुळचे अनेक सुपरवायझर संपर्कात आहेत, त्यापैकी एक दोन काही संचालक सुद्धा इकडून तिकडून आमच्यापर्यंत काही विषय पोहोचवतात. कारण की हा गोकुळची मलाई सगळ्यांना वाटली जात नाही, सगळ्या संचालकांना. काही एक दोन जण जे आहेत ते संचालक नाहीच आहेत आणि तरीसुद्धा त्यांना मोठं पॅकेज दिलं जातं आणि बाकीच्यांना ते चिचुके वाटल्यासारखं दिलं जातं. त्यामुळे ते दुःखी संचालक सुद्धा त्यामध्ये आहेत. हे दुःखी संचालक जे आहेत ते कुठेतरी पोचवतात, असं वेगवेगळ्या माध्यमातून आमच्याकडे विषय पोचवत असतात. आता गोकुळवर प्रशासक राज येईल किंवा निवडणुका येतील या अनुषंगानं काल बैठक झाली आहे. तर काय नेमकं आपण प्रयत्न केला प्रशासक यावा म्हणून, समोरनं चेअरमन जे आहेत ते प्रशासक नको थेट निवडणूक व्हावी अशी एक भूमिका तिने घेतली. प्रशासक येण्यासाठीचं सर्व श्रेय मला वाटतं गोकुळच्या संचालकांना जातं. कारण की ऑगस्ट 2025 जी आम्ही केस फाईल केली त्या केसमध्ये यांनी वारंवार पुढील तारखा करून दिरंगाई केली. ह्या 1108 संबंधीचा जो इलिगल स्टे कोणी दिला तर मिया मुश्रीफने दिला होता. तर तो स्टे ह्यांनी नसता दिला आणि रिसर्च चौकशी झाली असती तर हे लांबलं नसतं. एका दिशेला तुम्ही हे सगळं प्रकरण स्वतः आत्महत्यामधून लांबवता आणि दुसऱ्या बाजूला तुम्ही म्हणता की घाई करा, लवकर करा म्हणून. आता बघा 1108 विषयातलं लवकर सुनावणी करा म्हणून हे ह्यांना भेटत आहेत, मुख्यमंत्र्यांना भेटते नाही मुख्यमंत्र्यांना AR कडे रोज 2-4 दिवसांनी मोर्चे काढतायत. ओके. आणि SITने त्यांच्या 2021 नंतर ज्या संस्था स्थापन झालेल्या आहेत, सभासद झालेले, त्याची माहिती मागितली 2 तारखेला. तर त्याला 15 दिवसाची मुदत त्यांच्याकडून मागतायत आणि 15 दिवस मुदत मागितल्यानंतर सुद्धा आत्ता 25 दिवस झाले तरी त्याला माहिती अजून दिली नाही दिली. म्हणजे पब्लिक समोर जायचं, आम्हाला घाई म्हणायचं आणि मागच्या बाजूने डिले करायचं सगळं. हा सगळा कार्यक्रम इथं सुरू आहे. दुसऱ्या बाजूला आणखी काही संचालक जे आहेत जे अनेक वेळा या कार्यालयांवर धडका मारतायत, आम्हाला न्याय द्या, आमच्या संस्था बाजूला काढण्याचं षडयंत्र केलं जाते असं म्हणतात. मग हे काय राजकीय दृष्ट्या काय वाटतं तुम्हाला? कसं आहे, शेवटी मियाला आम्ही तुमचे कसे आहोत, तुमचेच कसे आहोत हे दाखवण्यासाठी जायची धडपड आहे. त्या सगळ्यांचं तुम्ही जर इन्क्वायरी केली, मोर्चाला येणाऱ्या लोकांमध्ये काही जणांची संस्था बोगस आहे. आता उदाहरणार्थ इथलं गडिंगलजच्या जवळ बड्याची वाडी आहे, त्यातला एक जण संचालक इकडे आला होता. मला दिसला, मी गावात चौकशी केली, संस्था याची आहे का बघा गावामध्ये. तर गावात संस्था नाही. मग चेक केलं तर कागदावर तर नोंदीत आहे संस्था, दूध नाही, काही नाही. अशी लोक तिकडे आंदोलन करतायत. काही करून मियाचा मुलगा ह्याच्यामध्ये निवडणुकीमध्ये जिंकला पाहिजे, तो गोकुळचा मालक झाला पाहिजे, त्याच्यासाठी सगळी धावपळ सुरू होती. आणि कसं कधी होईल, खरे दूध संस्थाचालक ह्यांना मतदान करणार नाहीत असं यांना भीती आहे. आणि बोगस दूध संस्थाचालक ह्यांनी विकत घेतलेले, ह्यांनी स्थापन केलेले, ह्याच्यामुळे सुद्धा आर्थिक राजकारण मोठं आहे. ह्या ज्या 3700 संस्था की 3500 आपण म्हणू संस्था स्थापन झाल्या आहेत, एका संस्थेला नोंद करण्याचा रेट ह्यांनी 3 लाख रुपये केलेला आहे. तिथनं सुरू होते सगळे. 3 लाख रुपये खर्च केला आहे. आणि आत्ता हे सगळं इन्क्वायरी सुरू झाली, त्याचं ऑडिट हे सगळं विषय करण्याचा रेट तो आहे 10,000 ते 30,000 रुपये. म्हणजे ठराविक एजंट, प्रत्येक तालुक्याचा एक एजंट आहे, त्या एजंटकडे पैसे जमा करायचे, तो सगळे कागदपत्र बनवतो, पुण्याला जाऊन संस्था नोंद करून आणतो. अशा संस्था स्थापन झालेल्या आहेत. त्यामुळे ह्या संस्था यांना वाचवायच्या. 3 लाख रुपये खर्च केलेत, आम्हाला मतदान करणार होते, ठराव आमचा होता, आमची लोकं त्यामध्ये आहेत. आणि अंगाशी आल्यानंतर परत 10 ते 30,000 रुपये परत खर्च केले वकिलाचे. काय खर्च केला तर एक प्रिंटेड फॉर्मॅट बनवला, ARने जो दिला होती माहिती, आम्हाला ही माहिती द्या ह्या सुनावणीच्या वेळी, त्या प्रिंटेडमध्ये फक्त संस्थेचं नाव बदलायचं, दूध 50 लिटर लिहायचं, जमा करायचं, ते 10,000 रुपये खर्च. पण या संस्थांची चर्चा केल्यानंतर ते म्हणतात की आम्ही ऑडिट केले, म्हणजे काही संस्थांच्या संचालकांवर मी चर्चा केली तर ते म्हणतात ऑडिट झालंय आमचं, आम्ही डॉक्युमेंटली क्लिअर आहे, तरी पण आमच्यावर आरोप केले जात आहेत. मग तुम्ही ज्या काही संस्था लिगली ओके आहेत, फाईन आहेत, त्यांचं काहीच आमचं म्हणणं नाही, आम्ही त्याला म्हणाय म्हणजे सरसकट तुमचा आक्षेप नाही आहे. पण ज्या वाढलेल्या संस्था आहेत 2021 नंतर ज्या बोगस संस्था वाढलेल्या आहेत त्याच्यावर आमचा आक्षेप आहे. या सगळ्या प्रक्रियेमध्ये गोकुळचा कारभार चालवत असताना फक्त ह्यात मुश्रीफच तुम्ही दोषी कसं म्हणताय, आणि कोण राजकीय हस्तक्षेप आहे का? सांगतो, मुश्रीफ आणि पूर्ण जिल्ह्याचं प्रशासन व्यवस्था नासवलेली आहे. मी जबाबदारीने सांगतो तुम्हाला, मी पाहिजे तेवढे पुरावे आणून ठेवतो. मुश्रीफ आणि कागलमध्ये तर अशी यंत्रणा उभी केलेली आहे, मतं मराठ्यांची हवी आहेत, कुठला प्रत्येक मराठा त्यांच्या दरबारात आला पाहिजे अशी त्यांचं व्यवस्था त्यांनी लावलेली आहे. त्या मराठ्यांनी झक मारत सकाळी 7 वाजता दरबार द्यायचं,
तिथं विनवण्या करायच्या. मग नियाच्या ऑफिसमधून फोन जाणार आणि तो तिथला तहसीलदार असेल, BDO असेल, ग्रामसेवक असेल, तलाठी असेल, ते काम करणार. हे उदाहरण दाखल काय सांगाल आम्हाला? आत्ता मी आजऱ्यामध्ये बघतो ना, आजऱ्यामध्ये आता आम्ही ती परंपरा तोडली. मी अक्षरशः अनेक अधिकाऱ्यावर कारवाई केली. ओके जे लेटेस्ट तुम्हाला परवाचं कारवाई सांगतो, संजय शिंदे ॲडिशनल कलेक्टर कोल्हापूर. ओके हे नेक्सस काय आहे? आता जिल्ह्यातलं एकमेव धरण आंबेवळ धरण आहे ज्या ठिकाणी पुनर्वसन आजही पूर्ण झालं नाही उत्तूरमधलं. हे कोणाच्या विधानसभेत आहे? मियाच्या विधानसभेत आहे. बाकीच्या ठिकाणचं पुनर्वसन होत आहे. एखाद्या गरीब शेतकऱ्याने चांगली जागा शोधून आणली समजा, तर तिकडे एजंट मियाचे बसलेले आहेत. आमच्या इथे एजंट आमच्या गावात बसलेले एजंट आहेत. तर ते एजंट लगेच हेरतात. ती जमीन मियाच्या जवळच्या माणसाला कशी झाली करतात, त्या शेतकऱ्यांना साईडला करतात. आता गिजवणीतल्या एक प्रकरणामध्ये संजय शिंदेची आम्ही कारवाई ती केली. आता गिजवणीमध्ये एक 202 नंबर गट नंबर जमीन आहे. आमच्या गावातल्या एका महिलेला ती जमीन यांनी अलॉट करून घेतली. ती महिला बेड रिडर होती. ओके त्या महिलेला माहीत पण नसेल ती जमीन तिला मिळालेली. तर त्या महिलेने ज्या दिवशी त्या महिलेच्या विरोधामध्ये त्यावेळेच्या माने मॅडम होत्या पुनर्वसनच्या उपजिल्हाधिकारी, त्यांनी 10 पत्रे लिहिली आहेत की ह्यांना आत्ता देय नाहीच जमीन, ओके देता येत नाही. त्यामुळे आत्ता देता येणार नाही, पुढच्या टप्प्यात त्यांना जमीन देऊ. कोल्हापूर हे लोक हायकोर्टात गेले. हायकोर्टात देणारा पण ह्यांचा एक एजंट असतो, वकील. कोर्टातनं ऑर्डर काय आली? सप्टेंबर 2021 सदर पिटिशनच्या विषयामध्ये पिटिशनच्या मेरिटबद्दल आमचं काही म्हणणं नाही असं जज लिहितात. मेरिट डिमेरिट आम्हाला काही म्हणायचं नाही आहे. ह्या विषयामध्ये शासनाने 1.5 महिन्यामध्ये काय ते निर्णय घेऊन आम्हाला सांगावं. शासनाने काय सांगायचं होतं कोर्टाला की साहेब महोदय न्यायालय की ह्यांना देता येत नाही, आता ह्यांच्या आधीचे काय अनेक जणांचे पुनर्वसन बाकी आहे, त्यानंतर आम्ही देऊ. ओके तर ह्यांचं नेक्सस काय काम करतं? लगेच काय करतं, त्या महिलेला जमीन देऊन टाकली. न्यायालयात ॲफिडेविट केलं की न्यायालयामध्ये ही पिटिशन दाखल होती, XYZ महिलेला आम्ही जमीन देऊन टाकलेली आहे. न्यायालय म्हणतं ठीक आहे, मग पिटिशनर ज्या कारणासाठी आला तो विषय संपला. न्यायालय म्हणतं डिसमिस. आता ह्या पूर्ण प्रोसेसवर न्यायालय कुठेच म्हणत नाही की XYZ एक महिलेला तुम्ही जमीन द्या. पण हे ऑर्डर लिहिताना काय लिहितात? इथले यांचे प्रांत वाघमोडे म्हणून प्रांत होते गणेशला, पुनर्वसन म्हणजे ही यंत्रणा सगळी सक्रिय आहे तुम्हाला? हां, ती लिहितात की न्यायालयाच्या आदेशानुसार यांना जमीन दिलेली आहे. न्यायालय म्हणालं का असं त्यांना द्या म्हणून? आदेशात तर म्हणत नाहीये. मग चांगली गिजवलेली जमीन 10-12 लाखाला दिली. जमिनीची किंमत 1.5 कोटी, 1.25 कोटी रुपये. गिजवणं म्हणजे ॲज गुड एज गडिंग्लजच आहे. बरोबर. प्राईम लोकेशन. एखादा विषय तुम्ही तहसीलदार कार्यालयात जा, तुम्हाला पेन्शन हवी असेल तर त्यांच्या एजंटच्या थ्रू गेला तरच पेन्शनची व्यवस्था होणार. एखाद्या माणसाचं काय काम करायचं होतं, तो तिथला तहसीलदार असेल, BDO असेल, काहीच काम तुमचं काम करणार नाही. आम्ही आता गेल्या 2-2.5 वर्षामध्ये ही यंत्रणा मोडीत आणली आहे. आता आजऱ्यामध्ये 8वा का 9वा BDO आता आहे. असं करायला लागले मी त्याला पळून लावतो. ओके संजय शिंदे ॲडिशनल कलेक्टर, त्यांची पुढच्या वेळी रिटायरमेंट आहे, मुंबईमध्ये त्याला रिपोर्टिंग लावली. काय करायचं? रोज जाऊन मंत्रालयात बसायचं 10 ते 6 आणि परत घरी यायचं. त्यांच्याबरोबर या भ्रष्टाचारामध्ये वर्षा शिंगण सुरुवातीला चांगल्या होत्या, त्या पण इन्व्हॉल्व्ह झाल्या. त्यांना सुद्धा अशीच त्यांची बदली मंत्रालयात झालेली आहे. अरुण जाधव इलेक्शनच्या आधी साहेबाला मतद्या म्हणून त्याने प्रत्येक गावात 10-10, 15-15, 20-20, 50-50 लाखाची प्रशासकीय मान्यता दिली. आता जो मोर्चा सुरू आहे कंत्राटदारांचा, ह्याचं कारण मी आणि अरुण जाधव आहे. जबाबदारीने सांगतो तुम्हाला मी. तर त्या प्रकरणामध्ये सुद्धा बघा, ते ह्या अरुण जाधवने अमर्याद प्रमाण देऊन टाकल्या त्याची ताकद नसताना. आणि आज पैसे कुठून देणार त्यांना? द्यायचं देवतच तर. हे अशी यंत्रणा केल्यामुळे ह्या सगळ्यांच्या कारभार कोल्हापूर बिघडण्याच्या कारणामध्ये मियाचा मोठा हात आहे. आणि त्यामुळे आम्ही जेव्हा गोकुळमध्ये झालं, गोकुळमध्ये पण बघतो असंच प्रकार सुरू आला. मिया आल्या त्यांनी 150 कोटीची जमीन घेतली गोकुळच्या नावाने मुंबईमध्ये. जी जमीन जो प्रोजेक्ट 10 लाख रुपये भाड्याने दरमहा मिळत होता, त्या ठिकाणी तुम्ही 150 कोटी दिली. म्हणजे वर्षाचे आमचे गोकुळचे 15 कोटीचा तुम्ही लॉस केला. इंटरेस्ट जो मिळणार होता तो. म्हणजे व्यक्तिगत स्वार्थासाठी हे व्यवहार करून घेतले जातात. हे तर केलेलं आहे. आता गेल्या 5 वर्षातली गोकुळमधली भरती बघा. कोल्हापुरातला हिंदू मुस्लिम समाजाचं प्रमाण काढा काय ते, गेल्या 50 वर्षाचं प्रमाण काढा. त्या प्रमाणात भरती झाली पाहिजे गोकुळमध्ये. सगळं भरती कुठली झाली चेक करा गोकुळमध्ये, कुठल्या समाजाची भरती झालेली आहे. TDCची भरती तर तुम्ही विचारूच नका काय चाललंय TDCमध्ये. मनमानी कारभार, एकाच समाजाची भरती, एकाच धर्माच्या लोकांची भरती. कर्नूलमध्ये माझ्या हिंदू बांधवावर अत्याचार केलं, दगडफेक हेच करणार, गुन्हा नोंद आमच्याच हिंदू बांधवावर करणार आणि त्यांना साधे गुन्हे टाकणार. का तर ईद सुरू आहे म्हणून. ईदमध्ये त्यांनी दगडं मारली चालतात. आम्ही संभाजी महाराजांचं बलिदान मास नाही पाळायचा.
आणि आम्ही बलिदान मास पाळला, आम्ही दगडं खाल्ली म्हणून आमच्यावर गुन्हे जास्त 8-7 वर्षाचे गुन्हे नोंद करणार तुम्ही, त्यांच्यावर 3 महिन्याचे गुन्हे नोंद करणार. बरं त्यांची नावं वर येऊ नये म्हणून त्या समाजात 13-17 जणांची तुम्ही FIR अपलोड करत नाही वेबसाईटला. ठीकच, म्हणजे एवढं सगळी यंत्रणा तुम्हाला स्वतः ताब्यात हवी आहे. या सगळ्यात तुमचा काय नेमका हेतू आहे, तुम्हाला काय नेमकं साध्य करायचं आहे? मला साध्य करायचं कोल्हापूरचं, आता मी स्वतः अन्यायातनं गेलेलो आहे, मी त्यातनं भोगलेलं आहे सुद्धा. कोल्हापूरची सगळी प्रशासन यंत्रणा ही प्रामाणिकपणे गव्हर्नन्स जो असतो बाय द बुक, नॉट बाय द कुराण, बाय द बुक चालला पाहिजे, बाय द ॲक्ट चालला पाहिजे, बाय द कॉन्स्टिट्यूशन चाललं पाहिजे. एखाद्या अधिकाऱ्याला जे कर्तव्य दिलेलं आहे त्यांनी त्या कर्तव्याप्रमाणे काम केलं पाहिजे, ना की मियाचा फोन आला तरच करायचं म्हणून तो तुम्ही मियाकडून पगार घ्यावा. आता आमचं जे म्हणणं आहे, अधिकाऱ्यांनी प्रामाणिकपणे काम केलं तरी सगळं खेळीमेळी जाईल ना. पुढारी आपलं काम करतील, प्रशासन यंत्रणा आपलं काम करेल, तुम्ही मीडिया आपलं काम कराल, न्याय यंत्रणा आपलं काम करेल. हे जे 4 बुरुज आहेत लोकशाहीचे, सगळ्यांनी आपापलं काम नीट करून जातील, जनतेला आपलं न्यायाचं काम मिळून जाईल. आम्ही आमच्या टॅक्समधून पगार तुम्हाला का देतो अधिकाऱ्यांना, का तुम्ही आम्ही कामं नीट करावी म्हणून. कर्तव्य तुमचं तर तुम्ही फक्त मियाची कामं करायची, पुढारीची कामं करायची, जनतेला फाटावर मारायचं, तर हे चालणार नाही. आता हे लक्षात आलं जेव्हा मी माझ्या स्वतःच्या प्रश्नांत फाईट करत होतो, अनेक वर्षापासून बघतोय, म्हटलं हे माझ्यासारख्या, मी क्लास 1 ऑफिसर म्हणून दिल्लीमध्ये काम करून आलेलो आहे, सुशिक्षित आहे, मला कायद्याचं ज्ञान आहे, मी काय म्हणतात ॲक्ट, शासकीय जे ॲक्ट आहेत गव्हर्नन्समधले बऱ्यापैकी मी समजतो. माझ्यासारख्या माणसाला जर यांनी असं फिरवत असतील तर जो टोपी घातलेला, फाटकी धोतर घातलेला जो शेतकरी आहे ह्याला काय करत असतील अधिकारी. ही चीड माझ्या डोक्यात गेल्यामुळे आम्ही ठरवलं की आता काही करून कोल्हापूरमध्ये जिहाद पळू द्यायचं नाही, जिहाद होऊ द्यायचं नाही. कोल्हापूरमध्ये अधिकाऱ्यांचा मनमानी कारभार होऊ द्यायचा नाही. कोल्हापूरमध्ये मियाबाजी जी चालली आहे ती अजिबात होऊ द्यायची नाही. गोकुळमध्ये सुद्धा हे जे सुरू झालेलं आहे, अहो ज्या समाजाचा काय 1500 वर्षाचा इतिहास, फार मोठा नाही ना, 700 मध्ये स्थापन झालेला धर्म आहे, 1300-1700 वर्षाच्या इतिहासामध्ये गायी आणि म्हशी कापण्याचा व्यवसाय प्रायमरी आहे. तर काय त्यांचा तो व्यवसायच आहे. दूध काढण्याचा व्यवसाय कधीच नव्हता. तर तुम्ही दुधामध्ये कसे घुसले, काय इंटेन्शन आहे? चांगल्या इंटेन्शन घुसले असं ठीक होतं, आम्हाला काय अडचण नव्हती. 45 संस्था त्या नावाच्या आहेत. UP-मध्ये ह्या नावाच्या संस्था नाहीत, मी शोधल्या. बिहारमध्ये नाही त्या नावाच्या संस्था. ज्यांचं सामाजिक योगदान काही नाही त्यांच्या नावाच्या संस्था तुम्ही काढताय. घरातल्या मुलगा, बायको, आजी, काय चाललंय? ही गोकुळ म्हणजे का प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आहे का तुमची? म्हणजे ज्या संस्था काढल्यात त्या आपल्या नातेवाईकांच्या त्या नावाच्या. आणि गायी कापणाऱ्याने, म्हशी कापणाऱ्याने दुधाचा व्यवसाय केल्याचं मला तर आठवत नाही. दूध हा प्रायमरी बिझनेस कधीच नव्हता यांचा. त्यामुळे आमचा आक्षेप आहे, तुम्ही चांगल्या इंटेन्शनने काम केलं तर आम्ही अब्दुल कलाम आझादांना जर डोक्यावर घेऊन नाचलो, काहीच अडचण नाही आम्हाला, चांगल्या लोकांना आम्ही करू. पण हे जिहादी करतो. आता ह्याच्यात पुरोली शिरळी पुलाची काय झालं, कर्नूलमध्ये काय झालं, उत्तूरमध्ये 18-19 वर्षाचं 20 वर्षाचं पोरगा आयफोन घेऊन त्यात 7-8 मुलींचे फोटो आमच्याकडे, व्हिडिओ आणि फोटो त्या मोबाईलमध्ये होते. 2 वर्षापूर्वी त्याला आम्ही पॉस्को लावला आणि त्याला तडीपार केला आहे. त्याचा बापाचा बिझनेस काय, पंक्चरचं दुकान आहे. खरोखर पंक्चर, तुम्ही उत्तूरमध्ये जाऊन बघा, लोकांवर करणी करणं त्याचा धंदा आहे. लोक कोकणात वगैरे त्याकडे जातात, करणी करतात. 2 वर्ष माझ्यावर काय करणी केली मला माहीत नाही, अजून करतच नाही. कधी त्याच्या करणीमुळे मी पेटून उठलो असेल. पण गोकुळवर तुम्ही आरोप करताय, वेगवेगळे गंभीर आरोप केले, ह्याच्या पाठीमाग जिल्हा परिषदचा असेल किंवा त्यानंतरच्या निवडणुकीचा पराभव जिव्हारी लागल्यामुळे हे सगळं सुरू आहे असा पण आरोप केलाय भैया या संदर्भात. नाही, भैया मानेंना विधान परिषद हवी. आता स्वाभाविकपणे त्यांना साहेबाला दाखवायचं आहे. विधान परिषदेच्या आमदारांच्या संस्थेमध्ये नोकरी मिळण्यासाठी किती लाख रुपये द्यावे लागतात पदवीधराला, तर हे पदवीधराचं काय कल्याण करणार हा प्रश्न आहेच आहे. तर माझं म्हणणं आहे त्यामध्ये हा पराभव वगैरे काय विषयच नाही आहे. ही लढाई आमची जुनी 2017 पासून मी लढाई करतोय. म्हणजे निवडणुका आत्ता झाल्यात, ही लढाई जुनी तर आत्ता झालेल्या आहेत. हो, 24ला आली, पण त्या निवडणुकीत मी काय उभा नव्हतो. पक्ष कुठला पक्ष जिंकला, ह्या निवडणूक कशा चालल्यात मला माहिती आहे. गोकुळ आणि केडीसीतनं आणि भ्रष्टाचारानं आलेल्या पैशातनं मतदारांना 2-2 हजार रुपये द्यायचं आणि विकत घ्यायचं आणि निवडणूक जिंकायची. आमदार शिवाजी पाटलांनी पण हा आरोप केलाय, महायुतीतनं पैसे मिळवायचे आणि महाविकास आघाडी वाढवायची. हो हो, हे खरंच आहे. ह्याच्यामध्ये दोन्ही मधला पैसा कुठे चाललाय? हा जो गॅप आहे, आत्ता मला काल कळलं 5200 कोटीचा गोकुळने टर्नओव्हर फाईल केला. 5200 5200 कोटीचा.
आणि हे जे चालले त्यातले मुंबईला जमिनीमध्ये काहीतरी 25 कोटीचं कमिशन मिळालं. जाजममध्ये किती कोटी रुपये गेले तुम्हाला लक्षात बोंबाबोंब झाली आहे. ट्रान्सपोर्ट पशुखाद्याचं ट्रान्सपोर्टेशनमध्ये 16 कोटीची वसुली झाली. ही केस जर चालू नसती तर ते वसुली झालीच नसती. तेरी मेरी चूक. हा जो पैसा आहे हा कुठे वापरणार? यंत्रणेतनं मतदान विकत घ्या, मतदान विकत घेऊन परत यंत्रणा चालवा, हे असं सायकल आहे. आणि सायकलीतनं जिहादला पैसा जातोय हे मला कन्फर्म आहे एकदम. कारण की कोल्हापूर काय पुणे शिक्षेचं माहेरघर आहे, कोल्हापूर नाही. 2021मध्ये 60 का 59 मुलं सापडली कोल्हापूर शहरामध्ये, जे UP बिहारमधून शिकायला आले होते. आता मला सांगा कोल्हापूर कुठं शिक्षणाचं एवढं मोठं सेंटर आहे हो, ज्या ठिकाणी UP बिहारमधून शिकायला येतात? हे कशासाठी आले? आता म्हणजे ठराविक हेतूने ही पोरं आणली जातात असं. हो 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 हो. कारण की बघा, आमच्या घरामध्ये हिंदू समाजामध्ये एखाद्याचं पॉप्युलेशन वाढायला त्या मुलाचा जन्म व्हावा लागतो. तो 18 वर्ष होतो, नागरिक होतो, मतदान करणारा. पण इथे अचानक 30 वर्षाची मुलं एकदम उगवतात, कुठून तरी येतात. इथला की बाहेरचा कळतच नाही. मग हा जिहादच आहे ना हा सगळ्या दुसऱ्या बाजूला तुम्ही आता एवढे सगळे डॉक्युमेंटेशन गोळा करता, एवढ्या सगळ्या प्रोसेसमध्ये आहे, आणखी काय गोकुळमध्ये म्हणजे मोठा भ्रष्टाचार झालाय तुम्हाला जाणवलंय? गेल्या महिन्याभरामध्ये गोकुळच्या 3 संचालकांनी, जबाबदारीने सांगतो मी, सगळे चौकशी होणार आहे. त्यांनी ज्या सुपरवायझर असतील, शिपाई आहेत, PA आहेत, त्यांच्या नावाच्या जमिनी प्रॉपर्टी खरेदी केल्या होत्या गोकुळच्या पैशातनं, त्या सगळ्या लांबच्या नातेवाईकांवर ट्रान्सफर करायला सुरुवात केली. तुम्ही इन्व्हेस्टिगेशन करा, तुम्हाला सापडणार. हे मुख्य 3 संचालक त्यामध्ये आहेत. किकवीची जागा, तो जो प्रोजेक्ट प्लांट आहे तसा नवीन जागा विकत घेऊन करायचं 20-22 कोटी झाला असं. नवीन जागा विकत घेऊन नवीन मशिनरी घ्या, 20-22 कोटी झाला असता. अशी काय आग लागली होती मला कळलं नव्हतं की अचानक काय भूकंप झाला गोकुळमध्ये की बाबा ती घ्यावी लागणार होती. 32 कोटी तर कर्ज आहे त्या संस्थेवर, प्रोजेक्टवर, आणि तुम्ही 82 कोटी रुपये देताय प्लस GST 96 कोटी. म्हणजे हे व्यवहार्य नाही, अजिबात नाही व्यवहार्य. मी त्या भागात जातो रेग्युलर, मला माहिती तिथले रेट काय आहेत ते. आता त्यातली जी मोकळी जमीन आहे गट नंबर 259 6.25 करोडला घेतली, 6,53,00,000 रेडी रेकनर रेट. शास्त्राचा बाजारभाव सांगतो 1,15,00,000 रुपये. चल मी 1,15,00,000 ते काही जण कमेंट करतात, नाही हा शासनाचा भाव आहे, मार्केट रेट. दुप्पट तिप्पट 3 करोड असेल, 4 करोड असेल, 6.5 करोड रुपये. आणि याचं तुम्ही परवानगी पण घेत नाही शासनाकडून. मुंबईचाही जेव्हा प्रोजेक्ट तुम्ही विकत घेतला त्यावेळी शासनाकडून परवानगी नाही गेली, दिलगिरी व्यक्त केली तुम्ही. माझ्याकडे पेपर आहे त्याचे, की नजरचुकीने राहिली. एवढं मोठं 150 करोडचा प्रोजेक्ट घेतो तुम्ही, नजरचुकीने तुमची परवानगी राहते शासनाकडून घ्यायची, नजरचुकीने राहिली. इथून पुढे असं होणार नाही याची आम्ही दक्षता घेऊ, असं पत्र सप्टेंबर 2021मधलं किकवीच्या प्रोजेक्टच्या विषयामध्ये. आता परवानगी घेतली नाही ह्याचं पत्र माझ्याकडे आहे, शासनाने दिलंय. त्याच्यानंतर पण तो व्यवहार झाला आणि तीच चूक सेम केली. म्हणजे हे तुम्ही सराईत गुन्हेगार आहात. म्हणजे शासनाच्या नजरेतून सुटण्यासाठी हे केलेलं आहे तडजोड. नाही, सुटण्यासाठी नाही. ह्यांच्या DNA मध्ये चोरी आहे. तेव्हा पण चोरी केली, आज पण चोरी केली आहे. म्हणून याला इलेक्शन प्रशासक नको आहे, हे सगळं पकडलं जाणार आहे म्हणून. बॉर्डरवरचे दूध म्हणजे कर्नाटक आणि मिरजमधलं दूध येतं ते कोणाच्या नावावर चढतं चेक करा. तिथला 26 रुपये रेट आहे आणि 39 रुपये हे लोक त्यांना पैसे देत आहेत. हा मधला डिफरन्स कोणाकडे झाला आहे? काही सुपरवायझरच्या नावावर, काही ह्यांच्या जवळच्या खरेदी 26 रुपये आणि गोकुळ देते 39 रुपये. 39 रुपये बॉर्डरवरचे जे आहे त्या ठिकाणी, कर्नाटकवर सगळ्या ठिकाणचं. असे भरपूर प्रकार आहेत त्याच्यामध्ये. मुंबईमध्ये विक्री करण्याचे जे कमिशन आहे त्या कमिशनमध्ये डिफरन्स पण चेक करा. ॲक्च्युअल त्या दुकानदाराला कमिशन किती जातं आहे पूर्ण, त्याला किती संचालकांना द्यावं लागेल, काही संचालकांना, त्यामध्ये जाऊन बघा तुम्हाला. हे सगळं बाहेर येणार आहे. म्हणून यांना प्रशासक राज नको आहे. असा सगळा प्रकार आहे. भरतीमध्ये काय रेट सुरू आहे? 15 ते 17 लाख रुपये भरतीचा रेट आहे. एक तर मी मागच्या वर्षी बघितला, एकाने नोकरी सोडावी लागली का, तर तो दारू पिला असं दाखवलं. का दारू पिला हे खरं कारण नव्हतं. तो दारू पिला असेल त्याच्या घरी सुट्टीच्या दिवशी, ऑन ड्युटी दारू प्यायला नव्हतं. ह्यांनी काही मेडिकल वगैरे काही केली नाही आहे. पण त्याने 17 लाख रुपये न दिल्यामुळे त्याला, तो एका संचालकाच्या घरी काम करत होता, त्याला ह्यांनीच पाठवलं होतं काम करायला आणि काहीतरी आरोप करून त्याला घरी बसवलं. का तर 17 लाख रुपये दिले नाही त्यांनी म्हणून. काही लोक संचालकांच्या घरी देखील काम करतात. 150 लोक परत आल्याचं आम्हाला कळलं. आता पेपरमध्ये बातमी आली, 150 लोक संचालकांच्या घरी काम करत होते. काही संचालकांच्या घरी नसतील सुद्धा कोणी करत, पण बाकीच्या ठिकाणी हॉटेलमध्ये त्यांच्या काम करणारे वगैरे सगळे आहेत. काही लोक पेपरवरच काम करतात फक्त, पगार ऑटोमॅटिक पगार त्या दिवशी त्यांच्याकडे पोचतो.
ते आहे. गोकुळमध्ये तुम्ही गेला तर गोकुळचं एक थीम काय कलर थीम आहे, थोडंसं सॅफरन कलरचं असं आहे. पण गोकुळच्या MD आणि चेअरमॅनच्या कॅबिनला गेल्यावर तुम्हाला सगळा हिरवा रंग दिसतो. बघा जाऊन काय करायची काय गरज होती का? सगळीकडे गोकुळची थीम आमची ऑरेंज आणि थोडासा क्रीम कलर जो आहे तो सॅफरन क्रीम कलर. तुम्हाला तो कलर सुद्धा सहन होत नाहीये. एक MDच्या त्या वर गेल्यानंतर माळ्यावर जायचं राईट साईडला पूर्ण हिरवं केलेलं आहे. तुम्ही सगळं करणार आणि आम्ही काय बोलायचं नाही. ह्या सगळ्याचा शेवट काय असणार? ह्या सगळ्याचा शेवट आहे ह्याच्यातलं ईडीची कारवाई सुरू होणार आहे. 4 तारखेला रात्री प्रशासकाचं जंगी स्वागत होणार. प्रशासक आल्यानंतर ज्या ज्या गोष्टी तुम्ही लपवत होता सगळ्या गोष्टी बाहेर येणार. सगळा काळा कारभार बाहेर येईल. बोगस संस्था क्लिअर होतील, सगळ्या बाहेर येतील. आणि गोकुळचे खरे सभासद जे आहेत, खरे दूध उत्पादक आहेत, त्यांना मतदानाचा अधिकार देऊन निवडणूक योग्य वेळी घेतली जाणार ते. माननीय मुख्यमंत्र्यांचे त्याबद्दल मी आभार मानतो की त्यांनी ह्या सगळ्या लढाईमध्ये सत्यावर थांबले, खऱ्या गोष्टीवर थांबले. त्यांनी बोगस पद्धतीने अधिकारी आणले. तो अधिकारी रात्री 9 वाजता काम करत होता. त्या संदर्भातली न्यूज होती. त्या पत्रकारांच्या समोर तो घरी गेला असं दाखवत होतो. घरी गेला, पत्रकार सगळी गेल्यानंतर परत तो आला आणि जे 168 सह्या केल्या आहेत का 268 त्याने सह्या केलेल्या आहेत त्या. हा कोण आहे? हा त्यांच्याच कार्यकर्त्याचा सक्का भाचा. त्याचा प्रोबेशन पिरियड पण पूर्ण नाही नीट. हे सगळं स्वच्छ होणार गोकुळचा कारभार आणि मग निवडणुका होणार. आम्ही त्यात मग कुठलेही पॅनल येऊ द्या, तो विषय त्याच्याशी तुम्हाला काय देणं काही देणं घेणं नाही आम्हाला. स्वच्छ कारभार झाला पाहिजे. सहकारी संस्था अधिनियम 1960च्या समोर ठेवून हा कारभार झाला पाहिजे. धन्यवाद साहेब, एकंदरीत आपण वेळ दिला. आपण पाहिलं असेल एकंदरीत गोकुळच्या संदर्भाने ही जेवढी मोठी उलाढाल आहे या संदर्भाने ते गेले अनेक वर्ष या संदर्भात लढतात. सगळ्यात महत्त्वाचा आरोप जो आहे की निवडणुका आल्या म्हणून हे सगळे आरोप केले जातात, पण 2017 पासून ते न्यायालयात जात आहेत. अनेक वेगवेगळे भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत. जमीन खरेदी असेल, दूध खरेदी असेल, बॉर्डरवरची दूध असेल, एकंदरीत त्यातला डिफरन्स असेल आणि वेगवेगळे प्रोजेक्ट असतील, या अनुषंगानं ते थेट आरोप केले. त्याचे पुरावे देखील आहे म्हणतात. मला या निमित्तानं विनंती करायची आहे की आपल्याकडं खरंच ह्या संदर्भात हे सगळे खोडून काढायचे असेल तर तुम्हीही तुमचा वेळ द्या किंवा तुम्ही सांगा, तुमचे पुरावे घ्या आणि हे सगळं खोडून टाका. कारण ह्या सगळ्यामध्ये जो दूध उत्पादक आहे त्याच्या मनात प्रचंड प्रश्नांचं काहूर आहे. त्याला ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं हवी आहेत आणि संचालक म्हणून तुम्ही सगळे याला जबाबदार आहात. नागरिक म्हणून कोल्हापूरचे तुम्हाला या सगळ्याकडं, या आरोपांकडे तुम्ही कसं बघताय, या कारभाराकडे कसं बघताय, आम्हाला कमेंट करत नक्की सांगा. अशाच नवनवीन अपडेट्ससाठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका.